बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक अमोल रेड्डीज लिखित कथा वाघ आला. आज नेहमीप्रमाणेच पाऊस पडत होता. कोकणातला पाऊस त्याला चिरेमिरी पडणं आवडतच नाही. त्याने धोधो बरसावं आणि त्यात सर्वांनी तनामनाने चिंब भिजावं, अगदी गारठेपर्यंत. आज मात्र भांबेडच्या कोळेवाडी परिसरात पावसाला उत्तच आला होता. कष्टकरी कुणबी समाजाची बहुसंख्य घरे असलेला हा भाग तसा गावापासून जरा लांब, तरीही जवळजवळ 450 ते 500 लोकवस्ती असलेला. दोन्ही बाजूला सह्याद्रीच्या रांगांमध्ये दडून राहिल्यासारखी बसलेली ही भांबेडची काळेवाडी. दोन्ही डोंगरातील कोल्ह्यांची कोल्हेकुई, मोरांचे ओरडणे, रान कोंबड्यांचे आरव, विविध प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट या प्रत्येक घराला स्पष्टपणे ऐकू येतो. कोल्ह्याची कोल्हेकुई जास्त प्रमाणात ऐकू येत असल्यामुळे या वाडीला कोल्हेवाडीनंतर अपभ्रंशाने कोलेवाडी असे नाव झाले की काय, कोण जाणे. माणसं कष्टकरी असल्याने सकाळी लवकर जनावरं सोडणे, जळण्यासाठी डोंगरातून लाकूड फाटा आणणे, नाचणीची शेती तर डोंगर उतारावरच. सायंकाळी ही माणसं घरी लवकर येतात. त्यातही दुपारचं जेवण संध्याकाळी जेवणारी माणसे जास्त. दुपारचं जेवण हे रानातच. सायंकाळी जेवण करायचं असलं तर तेही 7:30-8 वाजण्याच्या दरम्यान. काळोख पडला, दिवाबत्ती लागली की जेवायला बसलेच. रानात काम करून थकल्यामुळे 8-8:30 वाजेपर्यंत भांडी-कुंडी आटपून निद्रेच्या अधीन होणारी माणसं. त्यातलंच एक घर शांताराम सोलकरचं. तेही याला अपवाद नव्हतं. घरात म्हातारी, त्याची बायको, मोठा मुलगा आणि 2 मुली अशी माणसं. घरही म्हणावं तेवढं मोठं नव्हतं. बाहेर बसण्या उठण्यासाठी उघडी पडवी, पावसामुळे पडवीतच एका बाजूला जळण्यासाठी रचलेली लाकडं. मग घरच्या दरवाजाच्या आत आल्यावर ओटी, ओटीला लागूनच देवघर आणि आत परत पुढच्या पडवी एवढेच स्वयंपाकघर. त्यातच कोपऱ्यात अरुंद तोंडाची मोरी, मोरीवर एकावर एक रचलेली भांडी, मोरीच्या तोंडातच पाण्याने भरलेली बादली. अशा दाटीवाटीच्या संसारात त्यांना दाटीवाटीनं झोपावं लागायचं. सुख एवढंच की पैसे वाचून घरावर कौलं घातलेली आणि वीज घेतलेली. सुख एवढेच की पैसे वाचवून घरावर कौले घातलेली आणि वीज घेतलेली. बाहेर एक दिवा, स्वयंपाकघरात एक. लागलास तर पडवीत दिवा लावता यावा म्हणून प्लगवरून फ्लेक्सिबल वायरने जोडून ठेवलेला. वीज बिल जास्त येऊ नये म्हणून एकावेळी एकच दिवा लावण्याची पद्धत. म्हणून रात्री झोपल्यावर वीज वापराचा प्रश्नच नव्हता. अशा या जुन्या घराला जुन्या जमान्याप्रमाणेच फळ्यांचेच दरवाजे होते. त्याला अडक म्हणून असला कोयंडाही लाकडाचा वरून सोडला की दुसऱ्या दरवाजाच्या यू शेपमध्ये असलेल्या गॅपमध्ये जाऊन बसणारा. पण पाऊस सुरू होऊन खूप दिवस झाले होते, त्यामुळे हे लाकडी फळ्यांचे दरवाजे फुगलेले होते. कडी कोयंडा बसेना असा झालेला. मग काय करणार, हे तर दरवर्षीचंच. घरची सर्व मंडळी दार असंच लुटून झोपायची अगदी आरामात. त्यांना भरोसा असायचा आपल्या बाहेरच्या पडवीतल्या लाकडावर बसल्या 3 कुत्र्यांचा. त्यांनाही जेवण झाल्यावर न चुकता खायला घातलं जायचं, त्यामुळे ती कुत्रीही शांताराम सोलकरची म्हणूनच ओळखली जायची. तीही इमाने इतबारे धन्याचे राखण करायची. त्या दिवशीही शांताराम, त्याची बायको व मुलगा ओटीवर आणि स्वयंपाकघरात आई व 2 मुली निद्रेच्या अधीन झाल्या होत्या. कुत्र्यांचं अधूनमधून भुंकणं सवयीचं झाल्यानं त्यांची झोपमोड होत नव्हती. पण अचानक पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास असाच ढकलून ठेवल्या त्यांच्या दरवाजावर जोरदार धडक बसली. सकाळी लवकर कामाला उठणारी ही मंडळी अर्धवट जागेत होतीच, पण त्या काळोखातून त्यांच्या अंगावरून कोणीतरी धावत गेलं. ते जातंय न जातंय तोच लगेचच आणखीन एक वजनदार कोणीतरी अंगावरून गेलं. स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात डालग्यात झाकल्या कोंबड्यांनी एकच गलका केला. शांताराम झटकन उठून अंथरुणावर बसला. भीतीनं अगोदरच त्याला घेरलं होतं. गावात चोर बाहेरून आल्याची चर्चा त्यानं हॉटेलवर ऐकली होती. त्यातून त्याची आई जोरात ओरडली, "अरे लाईट लाव शांतारामा!" तो भानावर आला. अंधारातच त्यानं लाईटचा स्विच शोधून काढला.
क्षणभरात खोली लख्ख प्रकाशानं न्हावून निघाली. तो पाहतो तर काय, ओटीवर तर कोणीच नव्हतं. बाहेर कुत्री मात्र जोरजोरात भुंकून धुडगूस घालीत होती. आतल्या खोलीतला दिवा लावण्यासाठी, लाईट लावण्यासाठी म्हणून त्याने पावलं पुढं टाकली आणि भर पावसाळ्यातच गारठा असून सुद्धा त्याच्या अंगाला घाम फुटला. बाहेर पाऊस पडत होता, पण शांताराम आत घामाने भिजला होता. त्याची पावलं जाग्यावरती थिजली होती. श्वास रोखला गेला होता. डोळे उघडेच राहिले विस्फारलेले. समोर मोरीजवळ वाघाचं भलं मोठं धूड उभं होतं आणि समोरच्या मोरीत त्यांच्या 3 कुत्र्यांपैकी एक दांडगा कुत्रा. लाईट लावल्यानंतर तो वाघाकडे बघून तोंडातून विचित्र आवाज काढत उभा होता. वाघावरून त्याची नजर क्षणभरही ढळत नव्हती. पण त्याला मारायला आलेला वाघ पाण्याची बादली मोरीच्या कट्ट्यावर ठेवल्याने असलेल्या चिंचोळ्या जागेतून त्या लहानशा मोरीत जायला तयार नव्हता. शांतारामची नजर आता मात्र आतल्या खोलीतल्या माणसांच्यावर गेली आणि त्याच्या काळजात धस झाला. त्याची आई आणि एक मुलगी एका बाजूला अंग चुरून एकावर एक पडून होत्या. उठण्याची ताकदही त्यांच्या अंगात नव्हती. ओरडण्याचं भान सोडाच. आणि दुसरी मुलगी अजूनही झोपली होती. वाघाचे मागचे पाय तिच्या अंथरुणावर होते. शांताराम ओरडण्याचा प्रयत्न करत होता, पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. त्याच्या मागून उठल्या बायकोचे व मुलाचे हे अवसान पूर्ण गळले होते. पण शरीरातली सर्व ताकद एकवटून त्याच्या बायकोने आपल्या झोपल्या पुरीला हाक मारली, बायो! खरं तर हाक मारायला नको होती, पण झालं काय की बायो उठली आणि पुढच्या वाघाचं धूड बघून ओरडली, अगं आई ग, मेलो! आणि वाघाच्या पुढ्यातच बेशुद्ध पडली. वाघ बिथरला. बाहेर पडावं तर दरवाजात शांताराम, त्याचा मुलगा आणि बायको. आत ही दोघं. त्याने स्वतःभोवती एक गिरकी घेऊन शिपटी वर केली. वाघाच्या अंगावरचे सगळे केस ताट झाले. त्यानं घुर्र घुर्र असा मोठ्याने आवाज केला. त्याबरोबर आणखीन घाबरला कुत्रा वाघाच्या दोन्ही ढिंगामधून बाहेर पसार झाला. वाघ पुन्हा एकदा मोठ्याने ओरडला. त्याने ओढीचा पवित्रा घेतला. त्याबरोबर घरच्या सगळ्यांनी भीतीने बोंब ठोकली, किंचाळली. वाघाला काही क्षण काय करावं सुचेना, पण मग ते धूड प्रचंड आरोळी मारत बाहेरच्या दरवाजाकडे पळत निघालं. तेव्हा ओटीच्या दरवाजात असले शांताराम व इतर जण जीवाच्या आकांताने कोपऱ्यात पळाले. भिंतीवर आपटले, तिथेच एकमेकावर पडले. वाघाने जाता जाता एक कटाक्ष त्यांच्यावर टाकला आणि तो बाहेर पळाला. तो बाहेर गेल्याची खात्री केल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि मग जोरजोराने आरडाओरडा केला. आजूबाजूचे लोक आत्तापर्यंत आपापल्या घरातील अंगणात आले होते. त्यांनी शांतारामच्या घराकडे धाव घेतली. घरातील सर्वजण बायूच्या आजूबाजूला कोंढाळ करून बसली. तिच्या तोंडावर पाणी मारून शुद्धीत आणत होती. अखेर ती शुद्धीत आली. तिच्या तोंडावरचं भय सर्वांना दिसत होतं. पण काय झालं ते शेवटी शांतारामनं सर्वांना सांगितलं. हा किस्सा ऐकून त्या गंभीर प्रसंगातही अर्धे अधिक जण हसत होते, तर काहींनी आश्चर्य व्यक्त केलं. काहींनी सहानुभूती दाखवली, पण हसणारे जास्त. एव्हाना कोंबडा आरवला होता. सर्वजण आपापल्या घरी निघाले तेव्हा हसणारे सुद्धा या अंधारात वाघ नसेल ना या कल्पनेने घाबरलेले होते. एक कुत्रा गायबच होता. उरलेले 2 मात्र जीवाच्या आकांताने भुंकत होते, अगदी सकाळपर्यंत. आणि आतली माणसंही उजडेपर्यंत काय झालं याचं रसभरीत वर्णन उशिरा येणाऱ्यांना सांगत होती. त्यांची झोपच उडाली होती. गायब झालेला कुत्रा सकाळी उशिरा घरी परत आला. तो सर्वांच्या पायात घुसून 2 पाय अंगावर ठेवून सर्वांना चाटीत होता. जणू आपला जीव वाचवण्यात त्याला यश आलं होतं. त्याचा आनंद तो व्यक्त करीत होता. मालकाला परत भेटल्याचा आनंद. आरडाओरडा करून मालकानेच आपल्याला वाचवल्याची कृतज्ञता व्यक्त करीत होता. दिवस उजाडा होता. आता परत वाघ येवो अथवा न येवो, शांतारामने सुतारवाडी पकडली होती. एका सुतारला शोधून आणला आणि कडी लागण्यापर्यंत दरवाजा दुरुस्त केला. दरवाजा बंद झाला तरीही झोपण्यापूर्वी घरातील प्रत्येकाचे लक्ष आता दरवाजाकडे जातेच. बेशुद्ध पडलेली बायो आपल्या पुढ्यात वाघ कसा होता, मग घरच्यांनी काय केलं याचं रसभरीत वर्णन करीत असताना आपण बेशुद्ध पडल्याचं सांगणं मात्र टाळते. 3 कुत्र्यांपैकी 2 रात्रभर भुंकत असतात. एक मात्र गुपचूप लाकडावर बसून अंधारात नजर भिरभिरवत असतो. कधी कधी कुत्र्यांच्या भुंकण्याचा जोर एवढा वाढतो
की घरात अंथरुणावर पडलेल्यांना वाटतं वाघ आला आणि आता कोणत्याही क्षणी दरवाजावर धडक मारून आत येईल, आणि अंथरुणावर पडल्या पडल्याच अंधारात त्यांची नजर दरवाजाचा वेध घेते. विचारांच्या शृंखलेत मग पुन्हा कधीतरी झोप येते. आजकाल झोपेतही म्हणे त्या घरच्यांना वाघाची स्वप्न पडतात. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.